नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी लोक काय काय करतात। लाडकी बहीण फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नसते। देशभरात या लाडक्या बहिणींच्या विनंतीला, आर्जवांना मान द्यावा लागतो। तसाच आज देशाच्या निवडणूक आयोगाने आपल्या संसदेतल्या लाडक्या बहिणींना, म्हणजे सुप्रियाताई सुळे, कन्नी मुळी वगैरे या सगळ्या बहिणींना, त्यांच्या आर्जवांना मान दिलेला आहे। काश्मीर खोऱ्यातील आपल्या भावांसाठी जीव तीळ तीळ तुटणाऱ्या या बहिणींना संसदेच्या प्रत्येक अधिवेशनात जम्मू काश्मीरचा केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर तिथे निवडणुका होत नाहीये, तिथल्या लोकांना आपले प्रतिनिधी निवडायचा अधिकार मिळत नाहीये, किती हाल आहेत बिचाऱ्यांचे। अशा प्रकारची आर्जव केली जात होती। आता हे जम्मू काश्मीर मधल्या भावंडांसाठी होतं का फारुख अब्दुल्ला आणि त्यांचे चिरंजीव उमर अब्दुल्ला, म्हणजे कोण कोणाचे भाऊ आहेत माहिती नाही, म्हणजे फारुख अब्दुल्लांना शरद पवार भाऊ म्हणतात का, उमर अब्दुल्लांना सुप्रियाताई भाऊ म्हणतात काय माहिती नाही। पण आपल्याला आठवत असेल, अवघ्या 3 आठवड्यांपूर्वी ही विनंती करण्यात आली होती। Going to affect our country as well. But I would like to make a small point before I get into the union budget, is that this is one more year after them making them a union territory against their wish, is we are passing Jammu Kashmir's territory bill and their demands of grants. Mr. Amit Shah ji, the Honorable Home Minister, had committed to this House that within a year they will hold elections and there will be the budget of the state will be discussed in their assembly. So I take this opportunity and request the treasury benches to keep their word, and I hope next year elections are held in Jammu Kashmir. बघा, म्हणजे आता 3 आठवड्यापूर्वीच आठवण काढली होती की पुढच्या वर्षी तरी जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका झालेल्या असाव्यात आणि तिथे लोकनियुक्त सरकार स्वतःचा अर्थसंकल्प सादर करणार असावा। अर्थात जम्मू काश्मीरच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारचा किती पैसा असतो हे मी तुम्हाला सांगायची गरज नाहीये। पण आज निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये निवडणुका जाहीर केलेल्या आहेत। महाराष्ट्रातल्या निवडणुका पुन्हा एकदा लाडक्या बहिणींसाठी थोड्याशा पुढे ढकललेल्या आहेत। आता लाडक्या बहिणींसाठी का, तर म्हणजे तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रातल्या निवडणुका हरियाणा बरोबर घेतल्या जातात। हरियाणाच्या विधिमंडळाची मुदत 3 नोव्हेंबरला संपत आहे आणि त्यामुळे त्याच्या आत निवडणुका घेणं क्रमप्राप्त आहे। महाराष्ट्रात 2019 साली जी काही खंजीर खुपसाखुपसी झाली होती, बंद खोलीत दिलेलं वचन मोडलं गेलं होतं का वचन दिलंच नव्हतं, यावर महाराष्ट्रात सत्तांतराचा सस्पेन्स महिनाभर चालू होता आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळाची मुदत हरियाणापेक्षा जवळपास महिनाभराने, म्हणजे किमान 25 दिवसांनी जास्त आहे। आणि त्यामुळे महाराष्ट्रात तसं बघायला गेलं तर दिवाळीनंतर विधानसभेच्या निवडणुका घेणं शक्य आहे। पण याच्या आधीही अनेकदा असं झालेलं आहे की मुदत संपायच्या आधीच निवडणूक आयोगाने कधी थंडी आणि हिमवर्षावाचं कारण दाखवून निवडणुका आधी घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या निवडणुकाही ऑक्टोबर महिन्यात घेता आल्या असत्या। पण 15 ऑगस्टपासून महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यांमध्ये 1,500 रुपये आणि पहिला हप्ता 3,000 रुपयांचा असं पैसे जमा होऊ लागलेले आहेत आणि त्यामुळे या लाडक्या बहिणींना किमान जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि कदाचित नोव्हेंबर असे 5 महिने तरी महायुती सरकारकडनं पैसे मिळावेत। उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर ते केंद्र सरकारच्या नावाने ठणाणा करतील आणि हे पैसे देणं बंद करतील। केंद्राने आमचे फलाने पैसे दिले नाहीत, ते आधी द्या मग आम्ही पैसे देऊ, अशाच प्रकारची गोष्ट नाना पटोले किंवा सुप्रियाताई सुळे मुख्यमंत्री झाल्या तरी होईल। सुप्रियाताई सांगतात की पैसे काढून घ्या पटापट, नाही तर मोदी सरकारच काढून देईल पैसे तुमचे। म्हणजे देणार कोण? मोदी सरकार। यांनी कधी दिले का आयुष्यात? नाही, एक पैसा दिला नाही। पण काढून घ्या, कारण मोदी सरकार तुमच्या बँक खात्यातले पैसे काढून घेईल।
पण हे 5 महिने जर लाडक्या बहिणींना पैसे मिळाले तर या पैशांमुळे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकार्यामुळे जी काही नाराजी आलेली आहे, मराठा समाज अस्वस्थ आहे आणि त्याच्यामुळे ती नाराजी दूर होईल असं कदाचित सरकारला वाटत असावं आणि निवडणूक आयोगाला चुनालाव आयोग वगैरे सगळं म्हटलं गेलं असल्यामुळे अशा प्रकारचे आरोप हे काय होणार ते मी आधीच तुम्हाला सांगितलं. उद्याच्या सामनामध्ये कोणता अग्रलेख लिहिला जाणार, पण हा विषय महाराष्ट्राचं राजकारण त्याची चर्चा करायचं नाहीये, कारण जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका होत आहेत. ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीरमधलं कलम 370च्या तरतुदी हटवण्यात आल्या होत्या, ॲब्रोगेशन ऑफ आर्टिकल 370 फ्रॉम जम्मू अँड काश्मीर. त्यानंतर जम्मू काश्मीर या राज्याचं 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये रूपांतर करण्यात आलं होतं. त्यातला जम्मू आणि काश्मीर या राज्याला स्वतःचं विधिमंडळ असणार होतं किंवा लेजिस्लेचर असणार होतं आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशाला स्वतःचं लेजिस्लेचर असणार नव्हतं. कालांतराने हे सगळं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं की जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका म्हणजे जे ॲब्रोगेशन ऑफ आर्टिकल 370 आहे त्याला त्यांनी मान्यता दिली. पण त्यांनी हे स्पष्ट केलं की जम्मू काश्मीर या राज्याचं केंद्रशासित प्रदेशात रूपांतर केलं गेलं असलं आणि हे काही फारशी चांगली गोष्ट नसली तरी केंद्र सरकारने हे मान्य केलेलं आहे की जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा सुयोग्य परिस्थिती निर्माण झाल्यावर त्याचं राज्यात रूपांतर करण्यात यावं आणि त्यामुळे लवकरात लवकर तिथे निवडणुका घ्याव्यात. जेव्हा सुप्रियाताईंनी हा प्रश्न उपस्थित केला होता तेव्हा वाटत होतं की जम्मू काश्मीरमध्ये खरंच निवडणुका होऊ शकतील का, कारण दहशतवादी हल्ले सातत्याने इकडे तिकडे होत होते. हे नीट लक्षात घ्या. दहशतवादी हल्ले काश्मीर खोऱ्यात जवळपास थंडावलेले आहेत. रेकॉर्ड पर्यटकांचा रेकॉर्ड नवीन उच्चांक होत आहे. हे जे दहशतवादी हल्ले होते हे मुख्यतः जम्मू भागामध्ये, जिथे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानची सीमा अतिशय जवळ आहे आणि तिकडनं भुयारातनं हे लोक येऊन हल्ले करत होते. यापूर्वी जम्मूमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने हल्ले होत नव्हते. गोळीबार होत होता पण असे हल्ले होत नव्हते, कारण काश्मीरचं खोरं भारतापासून तोडायचा मुख्य डाव होता. पण आता या भागात हल्ले व्हायला लागले होते. या हल्ल्यामुळे पुन्हाच हे सगळे सकाळचे सामनावीर वगैरे हे सगळे जम्मू काश्मीर म्हणजे आर्टिकल 370लाही काल जेव्हा त्याच्या तरतुदी काढण्याला विरोध करण्यात आला होता अप्रत्यक्षपणे, तेव्हाही हेच कारण दिलं होतं की म्हणजे जम्मू काश्मीर असुरक्षित आहे. पण आज निवडणूक आयोगाने जी घोषणा केलेली, गेल्या 2 ते 3 दशकात जम्मू काश्मीरमध्ये कधीही अवघ्या 3 टप्प्यांमध्ये निवडणुका झाल्या नव्हत्या. आता लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रातच 5 टप्प्यांमध्ये झालेल्या तुलनेने जम्मू काश्मीरमध्ये अवघ्या 3 टप्प्यात निवडणुका आहेत. पहिल्या फेरीत 24, दुसऱ्या फेरीत 26 आणि तिसऱ्या फेरीत 40 विधानसभेच्या जागांवर मतदान आहे. आणि याच्यातनं एक गोष्ट दाखवतं की निवडणूक आयोग त्याला आत्मविश्वास आहे की अतिशय खुल्या वातावरणात निवडणुका होतील. अनेक दशकांनंतर पहिल्यांदा जम्मू काश्मीरमध्ये अगदी काश्मीर खोऱ्यामध्ये 51% लोकांनी मतदान केलं. नाहीतर आतापर्यंत असायचं की जम्मूमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान व्हायचं, लडाखमध्ये मतदान व्हायचं, काश्मीर खोऱ्यात कुठे 4%, कुठे 60%, कधी 10-12% याच्यावर मतदान जायचं नाही आणि मग ती सरासरी काढून एक मतदान चांगलं झालं असं सांगितलं जायचं. पण पहिल्यांदा असं झालं की काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं आणि आता ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये जवळपास 87,90,870 मतदार असतील. अमरनाथ यात्रा संपल्यानंतर लगेच 19 तारखेला अमरनाथ यात्रा संपते, 20 तारखेला मतदार याद्या प्रसिद्ध होतील. 1 जुलै 2024 पर्यंत ज्यांनी नाव नोंदणी केलेली आहे त्यांचे सगळ्यांचे नावं याच्यामध्ये नोंदवली गेली असतील आणि त्याच्यामुळे हा खूप महत्त्वाचा टप्पा भारताच्या लोकशाहीने ओलांडलेला आहे. आज जगात काय होतंय बघाय तुम्ही. ब्रिटनमध्ये हिंसाचार चालू आहे, अमेरिकेत कशा निवडणुका होतील कोणालाही माहिती नाही. अध्यक्षीय उमेदवारावर डोनाल्ड ट्रम्पवर गोळीबार झाला, त्यांचं नशीब बलवत्तर म्हणून ते बचावले आणि या सगळ्या पुरोगाम्यांनी आंतरराष्ट्रीय टोळक्यांच्या साह्याने, NGOच्या साह्याने, माध्यमांच्या साह्याने, तुम्ही जर अल जझीरा, DW वगैरे ही जी सगळी चॅनल बघत असाल
तर त्याच्यावर सातत्याने जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका घेतल्या जातील का याच्यावर शंका उपस्थित केली जात होती आणि त्यांच्या सुरात सूर मिळवून इथले विरोधी पक्षाचे नेते गाणं गात होते. पण आता निवडणुका घोषित झालेल्या आहेत. नुसत्या घोषित झालेल्या नाहीत तर अवघ्या 3 टप्प्यांमध्ये या निवडणुका घेतल्या जाणार आहेत. आणि त्याच्यामध्ये तरुण वयोगटात म्हणजे नवीन जे मतदार आहेत 4,27,000 मतदार जम्मू काश्मीरमध्ये आहेत, 4,70,000च्या आसपास हरियाणामध्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावेळच्या निवडणुकांमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन्ही ठिकाणी मतदारसंघांची जागा त्यांची संख्या वाढलेली आहे. जम्मूमध्ये 37 होत्या, त्याच्या 43 जागा झाल्यात. काश्मीर खोऱ्यामध्ये 46 होते, त्याच्या 47 जागा झाल्यात. 3 जागा या काश्मीरी पंडितांसाठी राखून ठेवण्यात आलेले, जे विस्थापित झाले पाकव्याप्त काश्मीरमधनं आणि म्हणजे काश्मीरमधनं जे विस्थापित झाले त्यांच्यासाठी 3 जागा. आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ज्या 24 जागा होत्या की जिथे मतदान घेता येत नाही त्या जागा तशाच्या तशा आहेत. हरियाणातल्या निवडणुका जास्त महत्त्वाच्या आहेत, जास्त नाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत, पण त्या महाराष्ट्राशी संलग्न आहेत. हरियाणा ही महाराष्ट्राची एक छोटी आवृत्ती म्हटलं तर आश्चर्य वाटणार नाही. पानिपतच्या युद्धामुळे हरियाणा आणि महाराष्ट्राचा बराच जुना संबंध आहे. त्याच्या आधीही महाराष्ट्रातल्या संतांचा पंजाब आणि हरियाणा हा जो सगळा म्हणजे जुना पंजाब, आत्ताचा पंजाब आणि हरियाणा या भागावर मोठा प्रभाव आहे. आणि त्यामुळे हरियाणाचं राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणाशी थोडंफार मिळतं जुळतं आहे. इकडे मराठा फॅक्टर मोठा आहे, तिकडे जाट फॅक्टर मोठा आहे. महाराष्ट्रात सातत्याने मराठा समाजाचं मुख्यमंत्रीपद किंवा सत्तेतला वाटा हा असायचा. हरियाणामध्ये जाट मुख्यमंत्री असायचे. 2014 साली पहिल्यांदा असं झालं की भाजपाने दोन्ही ठिकाणी विजय मिळवला. हरियाणात त्यांनी मनोहरलाल खट्टर जे जाट कॅन्डिडेट मुख्यमंत्रीपदी बसवला. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आमदार किंवा नेता मुख्यमंत्रीपदी बसवला. आणि त्याच्यानंतर दोन्ही ठिकाणी एक प्रकारचं घुसळण झालेली बघायला मिळते. हरियाणामध्ये इंडियन नॅशनल लोकदल हा जुना पूर्वीचा जाट लोकांचा पक्ष होता. काँग्रेसलाही जाट लोक मोठ्या प्रमाणावर मतदान करायचे, पण काँग्रेस सातत्याने काँग्रेसची घसरण होत गेली आणि त्याच्यामुळे भाजपाची सत्ता आली. भाजपाला स्पष्ट बहुमत 2014 साली मिळालं होतं, 47 जागा मिळाल्या होत्या. 2019 साली भाजपाला बहुमत मिळालं नाही. 90 पैकी अवघ्या 40 जागा मिळाल्या. पण तरी जी INLD होती त्याच्याऐवजी JJP नावाचा नवीन पक्ष आला आणि तो मुख्यतः जाट लोकांचा पक्ष म्हणून ओळखला जात होता. पण या पक्षाला मोठ्या प्रमाणावर जागा मिळाल्या आणि त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला. त्यांनी आता काही काळापूर्वी हा पाठिंबा म्हणजे ती भाजप आणि JJP यांची युती तुटली. त्यामुळे हरियाणामध्ये तशी अवस्था दोलायमान होती. भाजपाने मुख्यमंत्री पदाचा म्हणजे मुख्यमंत्री बदलले. मनोहरलाल खट्टर यांना लोकसभेत पाठवण्यात आलं, त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलं. आणि नायब सिंग सैनी म्हणून तेही पुन्हा OBC समाजाचे आहेत, तिकडे त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं. महाराष्ट्रात OBC नाही पण मराठा मुख्यमंत्री झाला. अर्थात त्याच्यात जातीपातीचा असं तुलना करण्याचा उद्देश नाहीये, पण साधारणतः महाराष्ट्र आणि हरियाणा यांच्या निवडणुका सातत्याने एकत्र होत होत्या आणि दोन्ही राज्यांमध्ये साधारणतः हे साधर्म्य आहे. हरियाणामध्ये तर गेल्या 5 वर्षात बरंच काही झालेलं आहे. महाराष्ट्रातही बरंच काही झालेलं आहे, पण हरियाणामध्ये बरंच काहीतरी झालेलं आहे. शेतकरी आंदोलन हा त्यातला सगळ्यात मोठा फॅक्टर होता आणि या शेतकरी आंदोलनात मुख्यतः हे जाट शेतकऱ्यांचं आंदोलन होतं. आणि जाट शेतकरी हे हरियाणा, पंजाब, पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थान या भागामध्ये त्यांचं प्रभाव आहे. याच्यानंतर हे जे सगळे कुस्तीपटू होते, साक्षी मलिक, विनेश फोगट, बजरंग पुनिया यांचं आंदोलन, त्याला मिळालेला प्रतिसाद, मग केंद्र सरकारने ते आंदोलन मिटवणं, तिथं पदकं वगैरे पण आपल्याला गंगेमध्ये अर्पण करणार होती, इथपर्यंत सगळा प्रकार गेलेला. आणि मग आपण बघितलं असेल ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगट सुवर्ण पदक मिळवणार का असं चित्र निर्माण झालेलं, कारण ती फायनलला पोचली होती आणि पुन्हा त्याचं राजकारण करायला सुरुवात झाली होती की विनेश फोगट फायनलला पोचणं म्हणजे मोदी सरकारला चपराक आहे. म्हणजे तिचा नियम बदलून तिच्यासाठी वेगळ्या वजनी गटात तिला खेळून दिलं गेलं, तिला ऑलिम्पिकला पाठवण्यात आलं, तिच्या सगळ्या अटी शर्ती मान्य केल्या आणि तरी देखील मोदी सरकारला चपराक असल्याचा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं केला गेला. मग तिचं वजन जास्त भरलं आणि त्यामुळे पुन्हा एकदा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला की म्हणजे सरकारनेच काहीतरी तिला जेवणातनं काहीतरी दिलं आणि त्याच्यामुळे तिचं वजन वाढलं. म्हणजे इतक्या खालच्या स्तराला जाऊन राजकारण झालं. मला आश्चर्य वाटणार नाही विनेश फोगट किंवा या तिघांपैकी कोणतरी हरियाणाच्या निवडणुकांमध्ये
उमेदवार म्हणून उभं केलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. अर्थात काँग्रेसची अशा प्रकारची राजकारणाची रीत आहे. मागे देखील गोविंदाला त्यांनी राम नाईकांविरुद्ध उभं केलं होतं. अशा प्रकारचं राजकारण काँग्रेस करू शकतं आणि त्यामुळे हरियाणातल्या निवडणुका या अवघ्या एका फेरीमध्ये होणार आहेत. तिथेही हिंदू मुस्लिम फॅक्टर आहे. मागे दंगेही प्रचंड मोठ्या प्रमाणावर तिथे दंगे झाले होते, पण त्याच्यावर पोलरायझेशन होतं का ते देखील बघणं आवश्यक आहे. गुरुग्राममध्ये खास करून म्हणजे मोकळ्या रस्त्यांवर आणि मोकळ्या जागांवर नमाज पडण्यावर वादंग झाला होता. हिंदू यात्रेवर दगडफेक झाली होती आणि त्याच्यामुळे हिंदू मुस्लिम फॅक्टरही किती तिथे असू शकतो याच्यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये ज्या निवडणुका होत आहेत त्या खऱ्या अर्थाने लोकांच्या आकांक्षांचं एक त्यांना प्रतिसाद दिलेला आहे. जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका आहेत, पण जे लोक तिरंग्याला मानतात, जे लोक भारताचं संविधान आणि सार्वभौमत्व मानतात त्यांनाच या निवडणुकीमध्ये सहभाग घेता येईल. जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान होईल अशी अपेक्षा आहे. तिथल्याही लोकांना आता आपलं राज्य पुन्हा हवं आहे आणि ती अशी अपेक्षा असणं काही चुकीचं नाही आहे. आणि ज्या सहजतेने निवडणूक आयोगाने हा निर्णय घोषित केला त्यातनं त्यांचा वाढलेला आत्मविश्वास दिसून येतो आणि जे लोक भारताच्या लोकशाहीबद्दल सकाळी सकाळी अग्रलेखातनं आणि पत्रकार परिषदांना उकाऱ्या काढत होत्या त्यांना देखील आजचा हा निर्णय ही सणसणीत चपराक आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.